आपण आता पहिले पायथ्याजवळ आलो भैरवनाथ. इथून आपली ट्रेकिंग सुरू होते. थोडंच पुढं आल्यावर आपल्याला असं काही बघायला भेटतं. आणि जी समोरची सीडी दिसते ती आपल्याला पहिली सीडी लागते गडावरची. या आहेत सह्याद्री रांगा आणि सह्याद्री रांगामध्ये आपण भैरवनाथ करणार आहेत. गडावरची पायरी आपल्याला दुसरी बघायला भेटते आणि थोडा बाकी आहे आपली चढायला वरती. जी शिडी महाराष्ट्रात फक्त लॉंगेस्ट शिडी म्हणून ओळखली जाते ती आपली भैरवगडची शिडी. तुम्हाला जगात कुठेही बघायला भेटणार नाही. फक्त आणि फक्त महाराष्ट्रात यायला लागेल शिडी बघायला. ही भैरवनाथ गडावरती आहे. ही जी समोरची शिडी दिसते ती आपल्याला लागते तिसरी. आणि या साईडला आपल्याला भैरवनाथ जायचा रस्ता आहे आणि इकडच्या साईडला गणचक्कर. तर आपण पहिले गडचक्करला जाऊ तिकडं आणि गणचक्कर झाल्यावर आपले भैरवनाथ करू. हा माकड बघा चढतोय. आता ह्या ज्या आपल्या शिड्या चढून झाल्यात, आता आपल्याला असा रस्ता बघायला भेटतो. अशा रस्त्यातून आपल्याला जावं लागेल वरती. त्या तिथून आपले आलो आहे असं. आणि पहिले गणचक्कर बघू, नंतर मग भैरवनाथ करू. हे गाईज, आम्ही आता वरच्या कडावर आलेलो आहेत. आता आपण गणचक्करच्या वरच्या साईडला आलेलो आहे आणि ढगा उतरलेत खाली. आता आपण ढगामध्ये जाऊ. गडाच्या वरच्या साईडला आपल्याला अशा धुका बघायला भेटतो. याच्या खाली कोकण कडा आहे. आता आपण शिरपुंची केलेलं आहे. आता आपण भैरवनाथला जाणार आहेत. आम्ही आता गणचक्कर बघून आलो आहे आणि आता शिरपुंजी भैरवनाथला चाललो आहे. फायनली आपले देवस्थानकडे पोचलेले आहेत. तर चला. गेटासमोर आपले एंट्री मारलेले आहेत आणि गेटाच्या समोरच आपल्याला अशा पाण्याच्या टाक्या बघायला भेटते 4. आणि मंदिर आपल्या खालच्या साईडला बघायला भेटेल. भैरवनाथ गडावर आपल्याला पाण्याचे टाके भरपूर बघायला भेटतील. आपल्याला वीरगती पाहायला भेटते आणि असंच आपले खाली होते त्या मंदिराकडे. घंटा बघू शकतो आपले. किती लोकांना पाहिजे किती खोटं बोला हे कुठं सांगायचं टोप्या काय लोकांना दे. त्या मंदिरा साईडून थोडा वरती आलो आहे आपल्या. आणि या साईडला आपल्याला अशा गुफा बघायला भेटतील. अशा गुफा आहेत. त्या गुफाच्या वरती आपण वरच्या साईडला आलो आहे आणि आणखीन एक गुफा बघायला भेटते. बघू शकता. या पिण्याचं पाणी आहे, स्वच्छता एकदम. आणि त्या साईडला आपल्याला मंदिर बघायला भेटतं. हे बघू शकता पाण्यामध्ये मंदिर. आणखी एक
शकता आपण नजारा पाहू शकता तुम्ही सह्याद्री रांगा बघा ढग आसमान से गिर गए नीचे आता आपण लास्ट टोकावर आलो टकमक बघू शकता टकमक टोक ही बघा दरी कशी आहे धन्यवाद मित्रांनो आपला आता भैरवनाथ गड झालेला आहे आणि आता आपण निघू आपल्या पायथ्यावर तर आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद